सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता मी सध्या आहे पाथर्डीमध्ये आणि सकाळी सकाळी गच्चीवरती आल्यानंतर ना असा काही व्ह्यू दिसतो. मला ना सकाळी सकाळी गच्चीवर यावं लागतं लाईट बंद करण्यासाठी आणि मग तेव्हापासून आहे ना सवय लागलेली आहे की सकाळी उठल्यानंतर गच्चीवर जायचंच आहे. कोपरगावला गेल्यानंतर पण तेच होतं. मी सकाळी उठले की मग मला ही सवय लागलेली आहे म्हणून मी गच्चीवर जाते आणि गच्चीवर ना खूप छान सुंदर अशी या वेलीला ना फुलं आलेली आहेत. खूप छान मनमोहक अशी ही फुले वाटतात. पांढरी पांढरी शुभ्र फुले आणि नंतर हिरवी हिरवी ही जी वेल आहे ना ही खूप भारी अशी दिसते आणि इकडच्या साईडकडून आहे ना कॉलनी पण खूप सुंदर अशी दिसते. कोपरगावची कॉलनी आणि इथली कॉलनीमध्ये फरक खूप आहे. तिकडे अ, दोन्ही साईडला रोड असा आहे. शिर्डी कोपरगाव रोड आणि अ, पुढचा तो महामार्ग आणि इकडे रोड वगैरे असं काही नाही. फक्त शांतता आहे. गाड्यांचा वगैरे आवाज नसतो. फक्त कुत्र्याचा भुंकण्याचा वगैरे आवाज असतो आणि गच्चीवर 5 ते 10 मिनटं सकाळी वेळ घालवला की खरंच खूप भारी छान मस्त असं वाटतं. ही वेल आता अर्धी आम्ही कट केली आहे, अर्धीच राहिली आहे. पण तरी हिला खूप छान सुंदर अशी फुले येत राहतात आणि खूप भारी असं वाटतं. तर 5-10 मिनटं वेळ घालवल्यानंतर मग मी परत खाली आले. जिन्यामध्ये ना मशीन मांडली आहे, शिलाई मशीन. शिलाई वगैरे करण्यासाठी. कधीमधी मी शिलाईचंही काम करते. तर मग मशीन आहे. जिन्याचा दरवाजा बंद केला की मग बाकीचं काम सुरू होतं. तर सकाळी सकाळी ना हे मांजर आहे ना गादीवर झोपलं होतं. नंतर मी जसं काही गादी उचलली तर त्याला काही झोप कंट्रोल झाली नाही आणि मग महाराज असे काही झोपले होते. इतका विचित्र हा झोपला होता ना, याचं झोपण्याला मला जरा आश्चर्यकारकच वाटलं म्हणून मी ना याचा शूट घेतला. याचे अर्धे पाय ना कुंडीत चाललेत आणि हा कसा झोपलेला आहे, दारात झोपलाय. म्हटलं चला जाऊ द्या, झोपलाय तर झोपू द्या, आपण आता नंतर झाडून घेऊ ही पायरी. आणि मग मी ती पायरी झाडणी तसंच ठेवलं आणि मग माझं बाकीचं जे काम आहे ना ते मग मी आवरून घेतलं. आणि सकाळी सकाळी काय होतं ना, कामाची खरंच धावपळ होते. सकाळी सकाळी पण इकडे फ्रेश असं वाटतं. खूप गर्दी गोंधळ असा काही नसतो. इकडे गुलाबाला ना खूप सुंदर असं फूल आलेलं आहे आणि खूप राडाही झाला आहे. गवत वगैरे सगळं काही उगलेलं आहे. याची झोप आता बिनधास्त अशी चालू आहे. नंतर लेकरांनी चहा वगैरे घेतला. दुपारचा स्वयंपाकही झाला. आज काही स्वयंपाकाला विशेष असं करायचं नव्हतं, पण बाकीची कामं होते म्हणून मग स्वयंपाकाचा शूट जो आहे ना तो दाखवायचा राहिला. भात केला होता सिंपल आणि त्यानंतर भाजी केली होती भोपळ्याची. एक पापड भाजला आणि दुपारचे जेवण केले. त्यानंतर एक ऑर्डर होती मला येसूर मसाल्याची. तर मी येसूर मसाला जो आहे ना तो ऑर्डरप्रमाणे तयार करून विकते. हा येसूर मसाला जास्तीत जास्त मेसवाले जे आहेत ना ते घेतात. तुम्हाला कोणाला जर हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. खूप लांबचे असाल तर तुम्हाला शिपिंग चार्जेस लागतील. तसा हा मसाला मी ₹200 किलो या रेटने विकते. तर आज ना मी 3 किलो एवढा येसूर मसाला तयार केला होता. मला 2 किलोची ऑर्डर होती आणि एखादा किलो मसाला आपल्याला घरामध्ये लागतोच म्हणून मी 3 किलो मसाला भाजून ठेवला होता. याच्यात आता बाकीचे पदार्थ ॲड करणं राहिलं आहे. ही मी भाजणी करून ठेवली आहे. मग उद्या मला दळून आणता येईल. जेव्हा दळायला न्यायची आहे तेव्हा मी यामध्ये इतर काही पदार्थ आहेत ना ते ॲड करते. मग या मसाल्याला ना टेस्ट खूप छान येते आणि जे मेसवाले आहेत ना ते हा मसाला माझ्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन जातात. तर ही 3 किलोची भाजणी आहे. घमेली थोडंसं मोठं आहे. भाजणी करेपर्यंत मला खूप वेळ गेला कारण खूप मंद आचेवर ही भाजणी करावी लागते. तोपर्यंत संध्याकाळचे 6-6:30 वाजले होते. नंतर मग मी दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि संध्याकाळी पण इकडे खूप भारी असं वाटतं. फक्त दुपारी थोडंसं बोर होतं तर दुपारचा काही शूट वगैरे मी घेत नाही. दुपारी बाकीचेच कामं खूप असतात. मग त्याच कामामध्ये सगळा वेळ निघून जातो. सध्या नाही का जास्तीत जास्त कोर्स तयार करण्यावरती काम चालू आहे. सध्या माझ्याकडे गर्भसंस्कारचा 9 महिन्याचा पूर्ण कोर्स तयार झाला आहे आणि तो मी चांगल्या प्रकारे सेलही करते. तुमच्याकडे जर कुणी गर्भवती माता असतील तर नक्की सांगा. फक्त आणि फक्त ₹1000 मध्ये मी 9 महिन्याचा पूर्ण कोर्स देते. WhatsApp सपोर्ट पण असतो आणि एक वीकली वेबिनार घेतो आपण दर आठवड्याला. तर त्यामध्ये काही तुमच्या शंका वगैरे असतील ना, तर त्या शंकांचं समाधान केलं जातं आणि अशा प्रकारे त्यांचा तो 9 महिन्याचा जो कोर्स आहे तो अगदी परिपूर्णपणे अ, बाळावरती गर्भसंस्कार परिपूर्ण केले जातात. तर तुमच्या शेजारी-पाजारी जर कुणी असेल तर मग नक्की सांगा. दिवसभर माझं बाकीचं तेच काम चालतं आणि त्यानंतर मग मी दिवा वगैरे लावल्याच्या नंतर मग मी एक रेसिपी शूट केली. माझा आणखीन एक रेसिपीचा चॅनल आहे. त्यावरती मला काही ना काहीतरी अपलोड करावं लागतं. म्हणून मग मी या ठिकाणी
केळी घालून शिरा बनवला होता आणि ती रेसिपी मग मी शूट केली. नंतर मुलीला खायला पण दिलं. म्हणजे माझे एका वेळेला 2 कामं झाले होते. पण हे सर्व काम करता करताना वेळ कधी जातो आणि दिवस कुठे जातो ना, हे काही कळत नाही. मग मी संध्याकाळचा स्वयंपाक केला. आज मी स्वयंपाकामध्ये सोयाबीनची भाजी, चपाती आणि रवा तर मी रेसिपी शूट करण्यासाठी केला होता. ह्या ज्या पांढऱ्या चपात्या असतात ना, तर ह्या कुत्र्यांसाठी कराव्या लागतात. माझ्याकडे 3 ते 4 कुत्रे आहेत. त्यांना ते करावंच लागतात आणि मी 4 ते 5 पोळ्या केल्या होत्या. आणि सकाळी भाजी बनवण्यासाठी इथे मी हरभरे भिजवून ठेवले आणि जेवण केलं आणि थोडासा वेळ निवांत घालवला आणि मग लगेच झोपून घेतलो. काही क्षण असे निवांत घातले की मग थोडंसं बरं वाटतं. 10-5 मिनटंच शेवटचे भेटले होते 10-10:30च्या दरम्यान आणि अशा प्रकारे मग माझा आजचा जो दिवस आहे ना तो संपला.